पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सचिवांची उच्चस्तरीय बैठक. तांत्रिक आत्मनिर्भरता आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत क्षमता निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर लोकसभेत मध्यरात्रीपर्यंत चर्चा. आजही चर्चा राहणार सुरू. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी भारताचा आग्रही पुनरुच्चार. काही देशांचे संकुचित हित व्यापक सुधारणांच्या आड येता कामा नये, भारताची स्पष्ट भूमिका. झारखंडमध्ये नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश. 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता अटकेत. भारताच्या मुक्त व्यापार करारांमुळे 2025-26 या आर्थिक वर्षात भारतानं नोंदवली 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंतची आत्ताची सर्वाधिक निर्यात. जागतिक जहाज वाहतूक उद्योगाला 3,11,963 सागरी व्यावसायिक पुरवून भारत ठरला सागरी कर्मचाऱ्यांचा जगातील दुसरा सर्वात मोठा पुरवठादार देश. येत्या 1 ऑगस्टपासून देशभरातील साखर व्यापाऱ्यांवर साठवणुकीच्या मर्यादेचे निर्बंध लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. हे निर्बंध 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत लागू राहणार. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हरजिंदर आणि गुलवीर यांना रौप्य. पुरुषांच्या 10,000 मीटर स्पर्धेत पदक जिंकणारा गुलवीर ठरला पहिला भारतीय. मुष्टियोद्ध्यांनी आणखी पदकं केली निश्चित. आणि राज्यात आजपासून 31 जुलै दरम्यान विविध भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खान्देश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता. नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर